आता याच्यानंतर मला सांगा, हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने कुठे आढळते? दोन भाग आहेत आपले, एक आहे ग्रामीण भारत आणि एक आहे आपला शहरी भारत. मला सांगा, सर्वात जास्त हंगामी बेरोजगारी कुठे आढळते, ग्रामीण की शहरी? का बरं ग्रामीण? कारण की बहुतांश जनता ही शेतीवरती अवलंबून आहे आणि गावाकडे काही एवढे ऑप्शन नसतात. शहरामध्ये तसं नाहीये. शहरामध्ये समजा तुम्ही आज छत्री विकत असाल तर तुम्हाला कळालं की नाही आता छत्रीमध्ये स्कोप नाही, लगेच तुम्ही तुमचा बिझनेस शिफ्ट करू शकता. शहरामध्ये तेवढी डिमांड आहे, गावामध्ये तेवढी नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, ही जी काही हंगामी बेरोजगारी आहे ती प्रामुख्याने कुठे पाहायला मिळते? ग्रामीण भारतामध्ये पाहायला मिळते. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने ग्रामीण भारतामध्ये आढळते. आता हा झाला अतिशय महत्वाचा प्रकार. एक आणखीन एक प्रकार आहे की ज्यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. याचं नाव आहे छुपी बेरोजगारी, किंवा ज्याला आपण इथे प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतो. मग आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय? पण हे सगळं समजून घेण्याआधी मला सांगा की तुम्हाला ह्या डायग्राम नुसार काय लक्षात आलं. डायग्राम बघा आणि मला सांगा की तुम्हाला काय काय लक्षात आलंय. येस, बरोबर आहे तुमचं कन्क्लुजन. म्हणजे बघा, जमीन ही तेवढीच आहे 1 एकर. इथे सुद्धा जमीन 1 एकर आहे. काम करणारे लोक किती आहेत? 5. किती किती आहेत? 16. पण लक्षात घ्या, भलेही समजा जमीन तुमची तेवढी आहे, पण प्रत्येक ठिकाणी माणसं वाढून सुद्धा उत्पादन वाढलेलं आहे का? नाहीये. 5 असताना सुद्धा इथे 10 क्विंटल ज्वारी आहे आणि इथे सुद्धा 16 माणसं येऊन सुद्धा उत्पादन किती आहे? 10 क्विंटल. मग आता मला सांगा, माणसं वाढून काही उत्पादन वाढलेलं आहे का? नाही. मग याचा अर्थ की हे बाकीचे जे लोक आहेत यांचं काही काम होतं का? नाहीये. म्हणजे यामध्ये मला सांगा किती लोक आपल्याला याच्यामध्ये आवश्यकता नव्हती? 11 लोक. म्हणजे हे जे 11 लोक आहेत त्यांची आपल्याला खऱ्या अर्थाने आवश्यकता नव्हतीच, पण तरी सुद्धा ते शेतात काम करायला आले. आणि हे जे 11 लोक आहेत यांनाच आपण इथे काय म्हणायचं, इथे छुपी बेरोजगार. ते लपलेले आहेत, त्यांची गरजच नाहीये. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, कामना धाम आणि भुईला भार. तर हे लोक 11 असे आहेत की ज्यांची मुळात आवश्यकताच नाहीये, पण तरी सुद्धा ते मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की अशा प्रकारची जी काही छुपी बेरोजगारी ती कुठे पाहायला मिळते, ग्रामीण भारतामध्ये की शहरी भारतामध्ये? हंगामी म्हणजे अशा प्रकारची छुपी बेरोजगारी कुठे पाहायला मिळते, शहरी भारतामध्ये की ग्रामीण भारतामध्ये? चला, तर तुमचं उत्तर अतिशय बरोबर आहे. अशा प्रकारची बेरोजगारी ही प्रामुख्याने ग्रामीण भारतामध्ये पाहायला मिळते. ग्रामीण भारतामध्ये का बरं, रिझन काय असेल? हा, आता थोडक्यात काय तर आपल्या ग्रामीण भारतामध्ये तुम्हाला माहित असेल की जॉईंट फॅमिली असते. जॉईंट फॅमिलीमध्ये 10-12 लोक सगळे शेतातच जातात, ते दुसऱ्याच्या शेतात काही कामाला जात नाही. म्हणजे याचा अर्थ हा होतो की ग्रामीण भारतामध्ये इव्हन तुम्हाला माहित असेल की समजा एखादी बाई म्हटली की मला तुझ्या कामाला यायचं आहे, तर समोरचा शेतकरी कधीच नाही नाही म्हणत. म्हणजे भली त्या बाईची गरज नाही पण तरी सुद्धा तो व्यक्ती त्या बाईला कामावरती ठेवतो किंवा कामाला घेऊन जातो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की ग्रामीण भारतामध्ये एवढं कधी विचार नाही केला जात की किती फायदा आहे किती तोटा आहे, ज्यांना यायचं ते कामाला येतात. पण मला सांगा, शहरी भारतामध्ये तसं आहे का? समजा एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये समजा 100 कामगारांची आवश्यकता आहे, पण अचानक जर उत्पादन कमी झालं तर जो काही मालक आहे तो 100 लोकांना कामाला ठेवील का? दुसऱ्या दिवशी त्यांना सांगेल की चला 70 लोकांची आवश्यकता आहे, 30 लोकांनी बाहेर जा. म्हणजे याचा अर्थ हा होतो की शहरी भारतामध्ये लोक खूप प्रॅक्टिकल असतात. शहरी भारतामध्ये तुमचं विनाकारण ते कॉस्ट बेअर केली जात नाही. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, छुपी बेरोजगारी जी आहे ती प्रामुख्याने ग्रामीण भारतामध्येच आढळते, शहरी भारतामध्ये आढळत नाही. तुम्हाला याच्यावरती प्रश्न आहे. आणि आता एक सर्वात महत्वाचा फॅक्ट म्हणजे लक्षात ठेवा की इथे लक्षात घ्या, लोक भले इथे वाढलेले आहेत पण उत्पादन वाढलेलं आहे का? नाही. इथे उत्पादन न वाढल्यामुळे याला आणखीन एक नाव दिलेलं आहे. इट्स अ कॉल्ड एज अ मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी इज झिरो. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी इज झिरो. याला मराठीमध्ये आपण असं म्हणायचं, सीमांत उत्पादकता ही 0 आहे.
म्हणजे उत्पादन वाढलेलं आहे का? नाही. म्हणून आपण याला इथे म्हणायचं सीमांत उत्पादकता ही आपली या ठिकाणी इथे शून्य आहे. यालाच आपण या ठिकाणी इथे छुपी बेरोजगारी असं म्हणतो. तुम्हाला असा एक प्रश्न आलेला असतो, खालीपैकी कोणत्या बेरोजगारीमध्ये सीमांत उत्पादकता ही शून्य असते? तर उत्तर काय आहे? छुपी बेरोजगारी. समजलं छुपी बेरोजगारी म्हणजे काय? जास्त लोकांची आवश्यकता नसते, पण तरी सुद्धा जास्त लोक काम करतात. पण इथे जास्त लोक काम करूनही उत्पादन वाढत नाही. अशा प्रकारच्या बेरोजगारीला आपण म्हणायचं छुपी बेरोजगारी. आणि ही सगळी बेरोजगारी कुठे आढळते? ग्रामीण भारतामध्येच आढळते. तर हे आपण समजून घेतले. आता आपल्याला मित्रांनो पुढचा प्रकार समजून घ्यायचा आहे. पुढच्या प्रकाराचं नाव आहे छुपी बेरोजगारी. सॉरी, पुढच्या प्रकारचं नाव आहे खुली बेरोजगारी. चला, खुली बेरोजगारी म्हणजे काय? आता एक तुम्हाला मी सांगतो. समजा पुणे आहे. या पुण्याच्या आजूबाजूला खूप सारे गावं आहेत, खेडी आहेत, तालुके आहेत, छोटे छोटे गावं आहेत. तर लक्षात घ्या, या गावामध्ये असणारी जी बेरोजगारी जी आहे, समजा जे लोक तुम्हाला माहित असतील की जे लोकांना गावात काम मिळत नाही, ते लोक कुठे स्थलांतरित होतात? शहरामध्ये होतात. म्हणजे आता लक्षात घ्या, या संपूर्ण गावामध्ये जर बेरोजगारी जर असेल, तर आता ही सगळी बेरोजगारी कुठे स्थलांतरित होणार आहे? पुण्यामध्ये. मग आता पुण्यामध्ये काय दिसतात तुम्हाला सर्वात जास्त? बेरोजगार दिसतात. म्हणजे याचा अर्थ हा होतो, ग्रामीण भागातील बेरोजगारी जेव्हा शहरी भागामध्ये स्थलांतरित होते आणि त्यामुळे शहरी भारतामध्ये जेव्हा तुम्हाला बेरोजगारी आढळते, यालाच आपण इथे खुली बेरोजगारी असं म्हणतो. पण ही जी काही खुली बेरोजगारी मित्रांनो, ती प्रामुख्याने अकुशल बेरोजगारी आहे. आता अकुशल म्हणजे काय? मला सांगा मित्रांनो, गावाकडून येणारे जे लोक आहेत शहरामध्ये, त्यांचं कौशल्य जास्त असते का कमी असते? कौशल्य म्हणजे काय की काहीतरी ते स्किलफुल करू शकतात तर नाही. त्यांना दोन चारच कामं जमतात. खड्डे खणणे, एखाद्या विटा वगैरे ज्या आहेत त्या बिल्डिंग वरती वरती पोहोचवणे. थोडक्यात काय, अंग मेहनतीचे वेठ बिगारी काम हे करू शकतात. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जेव्हा अशा प्रकारची वेठबिगारी करणारे लोक शहरी भारतामध्ये येतात आणि जॉबच्या शोधात असतात, अशा प्रकारच्या स्थलांतरित बेरोजगारीला आपण इथे खुली बेरोजगारी असं म्हणतो. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे मित्रांनो, की तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं सुद्धा असेल की शहराच्या काही भागामध्ये तुम्हाला काही 150-200 लोक तुम्हाला असे उभे दिसतात. स्त्री असतील किंवा पुरुष असतील, असे ते थांबलेले असतात. आणि मग एक कॉन्ट्रॅक्टर येतो आणि त्यांना विचारतो की चला कामाला. असे तुम्ही इथे मजूर अड्डे बघितले असतील पुण्यामध्ये. सांगा ती कुठे कुठे बघितले असतील? पिंपरी चिंचवडमध्ये आहेत, चाकणमध्ये आहेत, सांगवीमध्ये आहेत. म्हणजे जिथे मेन मेन चौक असतो, मेन एरिया असतो, तिथे सगळे 20-25, 100-150 लोक उभे असतात. आणि कोणीतरी कामगार येतो किंवा एक दुकानदार किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर येतो आणि त्यांना घेऊन जातो. तर अशा प्रकारची जी बेरोजगारी जेव्हा तुम्ही शहरी भारतामध्ये पाहता, यालाच आपण इथे खुली बेरोजगारी असं म्हणतो. फक्त हे काही पुण्यामध्ये नाही बरं का. जे जे मोठमोठे शहर आहेत, मुंबई असेल, नाशिक असेल, त्याच्यानंतर संभाजीनगर असेल, त्या त्या ठिकाणी हे सगळे मजूर अड्डे असतात. पुण्यामध्ये जरा जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जेव्हा ग्रामीण भारतातील बेरोजगारी जेव्हा शहरी भारतामध्ये स्थलांतरित होते, या बेरोजगारी म्हणायचं आपण इथे खुली बेरोजगारी. मग आता मला सांगा मित्रांनो, अशा प्रकारची की खुली बेरोजगारी जी आहे ती तुम्हाला कुठे आढळते? ग्रामीण भारतामध्ये आढळते का? नाही. खुली बेरोजगारी ही प्रामुख्याने कुठे आढळते? तर याचं उत्तर आहे शहरी भारतामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. याला आपण इथे खुली बेरोजगारी असं म्हणायचं. चला, समजलं का सांगा मला? खुली बेरोजगारीचा अर्थ लक्षात आला? तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेले आहे. ग्रामीण भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारची बेरोजगारी आहे? हंगामी आणि छुपी. शहरी भारतामध्ये कोणती आहे? खुली बेरोजगारी. या सांगा मला, खुली बेरोजगारीचा अर्थ काय तुम्ही सांगितला किंवा लक्षात आला तुम्हाला? खुली बेरोजगारीची व्याख्या काय सांगता येईल? येस. येस, व्हेरी गुड. म्हणजे ग्रामीण भारतातील बेरोजगारी जेव्हा शहरी भारतामध्ये स्थलांतरित होते आणि यामुळे जेव्हा शहरी भारतामध्ये बेरोजगारी आढळते, यालाच आपण इथे म्हणायचं खुली बेरोजगारी. क्लिअर झालं? तर अशा प्रकारचे आपण हे सगळे बेरोजगारीचे प्रकार समजून घेतले.
आता आपला पुढचा प्रकार आहे तो आहे तांत्रिक बेरोजगारी. बघा, तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय सांगा. इमेज बघा आणि मला सांगा यानुसार याचा अर्थ काय होतो. चला ऑनलाईन मित्रांनो, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स. चला काही प्रश्न डाऊट असेल तर मला सांगत चला. चला, काय आहे याचा अर्थ. याचा अर्थ हा होतो की तुम्हाला चांगला जॉब आहे, पण तुम्ही आता काय केलेलं आहे, एआय आलेला आहे, एआयने तुम्हाला कामावून काढून टाकले. अशा गोष्टी खूप साऱ्या होत आहेत की सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आल्यामुळे तुम्ही बेरोजगार होता. या स्थितीला मित्रांनो तुम्ही इथे म्हणता तांत्रिक बेरोजगारी. जेव्हा कधी आपल्या देशामध्ये जेव्हा संगणक आलं होतं, कॉम्प्युटर आलं होतं, तेव्हा खूप सारे कॅशियर बेरोजगार झाले होते. याला म्हणतो आपण इथे तांत्रिक बेरोजगारी. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आजचं जग हे खूप वेगळं आहे. आजचं जग हे पूर्णतः एआयचं जग आहे. आणि तुम्हाला माहित असेल की आज आपण बरेच काही व्हिडिओ बघत असतो जे तुम्हाला ऑनलाईन दिसतात. हे कोणत्याही ऍक्टरनी आपल्याला तयार केलेले नसतात. तर हे कोण तयार केले असतात, एआयनी तयार केलेले असतात. मग आता विचार करा मित्रांनो की जे आतापर्यंत ऍक्टर किंवा डायरेक्टर किंवा जे बाकीचे लोक त्यासाठी काम करायचे, आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या मशीनने ऑटोमॅटिक तयार होतात. मग लक्षात घ्या, ऍक्टर डायरेक्टर हे लोक जातात कुठे, तर ते बेरोजगार होतील. म्हणजे सलमान खान, शाहरुख खान हे सगळे लोक बेरोजगार होतील भविष्यात. कारण की त्यांचा चेहरा वापरून सगळ्या प्रकारचे पिक्चर तयार होऊ शकतात. इव्हन मी तुम्हाला आज शिकवतोय, पण माझा चेहऱ्याचा वापर करून एक आणखीन एक व्हिडिओ मी तयार करू शकतो, ज्याला अवतार असं नाव आहे. तुम्ही बघितलं असं. अजितदादा आपल्यावरती गेलेले आहे, सध्या त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या नावावरती, त्यांच्या चेहऱ्यावरती खूप सारे व्हिडिओ आपण सध्या बघत असतो. अजितदादा आपल्याला सांगतात की बाळा घाबरू नको, पूर आला तरी सगळी व्यवस्था मी व्यवस्थित लावलेली आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत असतात. अजितदादा तर आपले सध्या नाही आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण तरी सुद्धा ते आपल्या सोबत आहेत असं आपल्याला वाटतंय. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ हा होतो की येणारं जे तंत्रज्ञान आहे किंवा आलेलं जे काही तंत्रज्ञान आहे त्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांचे जॉब खाल्लेले आहेत. लक्षात घ्या, आधी जे काही तुम्ही जे थंबनेल वगैरे जे बघत असता किंवा एखादा पोस्टर बघत असता, ते सगळं एक डीटीपी ऑपरेटर तयार करायचा. पण आज चॅट जीपीटी मध्ये तुम्ही एका क्लिकमध्ये तशा प्रकारचं ते तुम्ही काय करू शकता, लगेच बनवू शकता. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ हा होतो की आता जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये डीटीपी लोकांचे जॉब गेलेले आहेत. जे लोक टायपिंग करतात त्यांचे जॉब गेलेले आहेत. कारण की आता अशा प्रकारचं टायपिंग आहे की मी बोललो की ते सगळं टाईप होतं. तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये बघत असाल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तंत्रज्ञान आल्यामुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आणि जेव्हा अशा प्रकारचे जेव्हा हे तंत्रज्ञान येते तेव्हा लोक काही बेरोजगार होतात. आणखी मला सांगा बरं की कोणते उदाहरण आहेत की तंत्रज्ञान आल्यामुळे काही लोक बेरोजगार झालेले आहेत. चला सांगा जे तुम्हाला आठवत असेल ते. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे मला सांगा किती लोकांनी एसटीडी बूथ मध्ये जाऊन कॉल केलेले आहेत लहानपणी किंवा आता इतक्यात. आता तर नाहीयेत, लहानपणी तुम्ही केले असतील की एसटीडी बूथ असायचा. सगळ्यांना एसटीडी किंवा पीसीओ माहित आहे का, ते माहित नाहीये. खूप जुन्या काळामध्ये तुम्हाला माहित असायचे की अशा प्रकारचे एक छोटेसे एक बूथ असायचे, त्याच्यामध्ये टेलिफोन ठेवलेला असायचा. येस, एसटीडी कॉल आपण त्याला म्हणतो. मला सांगा आज एसटीडी कॉल तुम्हाला आजूबाजूला कुठे दिसत आहेत का, बंद झालेत. आता ते बंद का झालेत, मोबाईलमुळे. येस, तुम्हाला माहित असेल की आधीच्या किंवा आधी काही ठिकाणी सायबर कॅफे हा प्रकार होता. सायबर कॅफे म्हणजे काय, जिथे जाऊन आपण आपलं लॉग इन करून आपला आपला फॉर्म भरू शकतो किंवा गेम खेळू शकतो. हे प्रकार 10 वर्ष आधी खूप जास्त होता पुण्यामध्ये. प्रत्येक गल्लीमध्ये चौकामध्ये तुम्हाला सायबर कॅफे दिसायचे. पण आज मला सांगा 2026 मध्ये तुम्हाला हे कुठे सायबर कॅफे दिसत आहेत का, दिसतच नाही. मग आता मला सांगा ते सायबर कॅफे कुठे गेलेत, सायबर कॅफेचं अस्तित्व कुठे गेलं आणि ते का गेलं. कारण की आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला आता मोबाईल इंटरनेट आहे. प्रत्येकाकडे मोबाईल इंटरनेट आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा आधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या निघून जातात. हे कॅफेचं उदाहरण सांगता येईल आपल्याला. आणखीन कोणतं एक्झाम्पल आहे की जे तुम्ही आधी करायचे आता ते आपल्याला अस्तित्वात दिसत नाही. मोबाईल रिचार्ज. बघा, 15 वर्ष आधी किंवा 10 वर्ष आधी मोबाईल रिचार्ज स्क्रॅच करण्याची तुम्हाला हे असायचे, दुकानं असायचे. 50 रिचार्ज केलं तर 45 रुपये मिळायचे. अशी दुकानं असायची, आमच्या येथे रिचार्ज करून मिळेल. मग मला सांगा आज ते सगळे दुकानं कुठे गेलेत.
किंवा मग ते आज बंद का झालेत? कारण की आता आपण हे सगळं ऑनलाईन रिचार्ज करू शकतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते, तर तेव्हा जे आधीचं तंत्रज्ञान आहे ते कालबाह्य होते. याला म्हणतो इथे तांत्रिक बेरोजगारी. मग ज्या ज्या लोकांचे हे रिचार्जचे दुकानं होते ते सगळे बेरोजगार. म्हणजे जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानामुळे जेव्हा बेरोजगार होता, तेव्हा या स्थितीला आपण इथे तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतो. आज तरी आपण आपल्या कंपनीमध्ये काही कारागीर आपण वापरतोय, परंतु पुढच्या 5-10 वर्षानंतर कंपनीमध्ये माणूसच तुम्हाला दिसणार नाही. मग कंपनीमध्ये कोण असेल? हे सगळे रोबोट असतील, ह्या सगळ्या मशीन असतील. मित्रांनो, तुम्ही काही सध्या रील्स बघितल्या असतील किंवा व्हिडिओ बघितले असतील की काही लोक काम करतायत आणि त्यांच्या डोक्यावरती असे कॅमेरे ठेवलेले आहेत. बघितले का तुम्ही? हे कॅमेरे कशासाठी ठेवलेले आहेत? की जे रोबोट्स आहेत त्यांना ट्रेन करण्यासाठी, की बघा माणसं कसे काम करतात. तर तो एक डेटा तिथे कलेक्ट केला जातो, तो कॅमेऱ्याच्या माध्यमातून. तो डेटा मग नंतर आपण एआय ला देतो किंवा रोबोट्सला देतो. म्हणजे भविष्यामध्ये ते आपलं सगळं काम ते करते. इव्हन तुम्हाला मी आणखीन एक गंमत सांगतो. आज मी तुम्हाला इथे शिकवतोय या बोर्डवरती, परंतु पुढच्या 5 वर्षांनी तुमच्या समोर शिक्षक हा प्राणी राहणारच नाही. बोर्ड सिस्टीम किंवा शिक्षक तुम्हाला शिकवतोय असं नसेलच. इथून पुढे काय असणार आहे? एआय असणार आहे. इथून पुढे तुम्हाला जो व्यक्ती शिकवणार आहे तो मे बी माझ्यासारखाच बोलेल, माझ्यासारखे तुम्हाला उदाहरण देईल, माझ्यासारखाच तुम्हाला इंटरेक्शन करेल. तो सगळं कोण असेल? तुमचा एआय असेल. येस. हो हो, अजूनही झालेलं हे सगळं तुम्ही बघताय. म्हणजे जे आतापर्यंत शिक्षक होते, जे ट्रॅडिशनल शिकवायचं, त्यांचा अस्तित्व कुठे आहे? कुठेच नाहीये. येस, इव्हन तुम्हाला माहित असेल की सध्या तुम्ही जेमिनी किंवा चॅट जीपीटीला तुम्ही माणसासारखं बोलू शकता. प्रश्न कळत नाही की आपल्याला ते माणूस आहे की मशीन आहे. इव्हन आपल्यासारखं ते बोलू शकतो. त्याला तुम्ही इमोशनली बोला तो इमोशनली बोलतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आता हा फरक जो आहे हा आत्ता आहे. एवढं आपल्याला कळायला लागलं. म्हणजे थोडक्यात हा मोबाईल माझ्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा बोलतो. त्याला मराठीत बोललो तर मराठीत बोलतो, हिंदीत बोललो तर हिंदीत बोलतो, संस्कृतमध्ये बोललो तर संस्कृतमध्ये बोलतो. मग विचार करा हा मोबाईल आणखीन 10 वर्षाने 5 वर्षाने कुठे असेल? असा एक सध्या एक एजंटिक रोबोट आलेला आहे किंवा त्याला म्हणतात एजंटिक एआय. फक्त त्याला सांगायची गरज आहे की तुला काय करायचं आहे. समजा मला आता दिल्लीला जायचं आहे, तर आपण काय करतो? दिल्लीचं तिकीट काढतो, सगळं सगळं प्लॅन करतो. तर याला फक्त एवढं सांगण्याची गरज आहे की मला दिल्लीला जायचं उद्या, सगळं माझं तिकीट बुक कर. हा ऑटोमॅटिक तिकीट बुक करतो, ऑटोमॅटिक हॉटेल बुक करतो, ऑटोमॅटिक माझी ओला बुक करतो. मला सांगतो की साहेब गाडी आली बसा. म्हणजे आणि इव्हन जे काही पेमेंट आहे तो सुद्धा ऑनलाईन स्वतः करतो. जर तुमच्या घरामध्ये समजा पालेभाज्या जर कमी असेल तर ऑटोमॅटिक हा स्वतःहून तुमचा पालेभाज्या तुम्हाला ऑर्डर करतो. जर समजा तुमच्या बॉडीमध्ये काही कमी जास्त झालं, समजा तुमच्या बॉडीमध्ये समजा बीपी वाढला, तो स्वतःहून सांगतो की साहेब तुमचा बीपी कमी झाला, विचार कमी करा. हे सगळं इथून पुढे पुढच्या 5 वर्षांनी होणार आहे. आणि हे जग जेव्हा बदलेल ना मित्रांनो, या जगामध्ये कोणाला स्थान नसेल जे लोकांना स्किल नसेल. म्हणजे आपण हुशार आहोत, आपल्याला डिग्री आहे, पण आपल्याकडे स्किल आहे का? नाही. म्हणजे येणारे जे काही 5 वर्ष मित्रांनो ते खूप चॅलेंजिंग होणार आहे. त्या लोकांसाठी जॉब नसेल की जे लोक फक्त अंग मेहनत करतात. कारण की आता हे संपूर्ण अंग मेहनत कोण करणार आहे? तुमचे रोबोट्स करणार आहेत. पुण्यामध्ये मी असे काही हॉटेल बघितलेत की ज्याच्यामध्ये जे वेटर आहे ते कोण आहेत? रोबोट आहेत. तुमच्यापर्यंत ते येऊन ते सगळं थाली वगैरे देत असतात. इव्हन जे काही रिसेप्शन मध्ये असणारा जो व्यक्ती आहे, ती मुलगी आहे, ती मुलगी नाही, ती मुळात रोबोट आहे. असे काही हॉटेल सध्या मी बघितलेत पुण्यामध्ये. शॉक होतो आपण ते सगळं करून बघून. पण जे लोक आतापर्यंत वेटरचं काम करायचं त्यांचं काय झालं? ते झाले कालबाह्य, त्यांनी टाटा बाय बाय करायचं. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, जे येणारं जग आहे त्या जगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कौशल्य असणं गरजेचं आहे. मग कौशल्य कशाचे आहे? तर टेक्निकल कौशल्य. जसं की तुम्हाला पायथन ही भाषा जमते, मशीन लर्निंग जमते, तर ह्या लोकांना या क्षेत्रामध्ये खूप सारे कामं आहेत. तर हे सगळं बदलणारं जग पुढच्या 5 वर्षांमध्ये खूप जास्त बदलेल. आज मी तुम्हाला याचा आवाका कदाचित कळत नसेल, पण तुम्हाला हे सगळं जाणवतं आता हळूहळू. येस. आता ज्या तुम्ही इथे तुम्हाला मी पीपीटी बनवलेल्या आहेत. आधीच्या पीपीटी ह्या खूप वेगळ्या असायच्या. आताच्या पीपीटी ह्या वेगळ्या आहेत. कारण की आता याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्समेंट आलेली आहे. फक्त त्याला सांगायची गरज आहे की मला ही पीपीटी बनवून दे. तो एका सेकंदात तो पीपीटी बनवून देतो. म्हणजे शिक्षण ही बदललेलं आहे
आणि शिक्षणाचा आता पर्याय सुद्धा बदललेला आहे. चला एक तुम्हाला मी गंमत सांगतो. पुढच्या 3 वर्षानंतर असं होणार आहे की तुमच्या समोर बोर्ड नसेल, तुमच्या समोर शिक्षक असतील आणि शिक्षक तुम्हाला कसे शिकवतील? AR च्या माध्यमातून. सगळ्यांना AR आणि VR हा प्रकार माहित आहे. ARचा अर्थ हा होतो ॲग्मेंटेड रियालिटी आणि VRचा अर्थ हा होतो व्हर्च्युअल रियालिटी. आता एक नवीन एक प्रकार आहे किंवा तो जुनाच आहे, त्याचं नाव आहे ॲग्मेंटेड रियालिटी. ॲग्मेंटेड रियालिटी म्हणजे काय? आपण आपल्या लाईफमध्येच किंवा आपण आपल्या ह्या सराउंडिंग मध्येच आपण अचानक आपल्या समोरून डायनासोर येतोय आणि तुम्ही त्या डायनासोरला बघताय. म्हणजे रिअल लाईफ मध्ये अॅनिमेशन येणे याला ॲग्मेंटेड रियालिटी असं म्हणतो. जर मी म्हटलं की चला आपल्या देशाचे PM, लगेच आपल्या देशाचे PM असे इथे एकदम तयार होतात. मी म्हटलं की हाती, लगेच हाती तयार होतो. त्याला फिरवायचं लगेच तो फिरतो. त्याला म्हटलं की चला हत्ती आता आवाज करतोय, तो लगेच तो आवाज करतोय. तर हे सगळ्या प्रकारचं अशा प्रकारचं एज्युकेशन पुढच्या 5 वर्षांमध्ये विकसित होणार आहे. तुम्ही असे बऱ्याच प्रकारचे हॉलिवूड मूव्ही बघितले असाल बघा. त्या हॉलिवूड मूव्हीमध्ये त्याचं नाव आहे बघा आयरन मॅन. तुम्ही बघितलेला आहे आयरन मॅन हा मूव्ही बघितलाय. त्याच्यामध्ये तो पार्ट्स हा इकडचा घेतो तिकडचा घेतो, एक मशीन तयार करतो. असं तुम्ही कधी बघितलेलं आहे? तर तो जो प्रकार आहे तो तुम्ही हॉलिवूड मूव्ही मध्ये बघितला असेल, पण तो पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये शक्य आहे. म्हणजे भविष्यामध्ये आता बोर्डचं काम नसेलच. जर मी म्हटलं की चला डायनासोर कसा पळतोय बघा, डायनासोर म्हटल्याने लगेच तुमच्या दिशेने तो पळायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या 5 वर्षांमध्ये येणार आहेत. म्हणजे यालाच म्हणतो इथे टेक्नॉलॉजिकल चेंज जो तुम्ही भविष्यामध्ये बघू शकता. आणि काही लोकांना, ज्या लोकांना रोजगार जमत नाही, आता हा इथे बसलेला आहे, ते मध्ये निघून जा, चल आता ही माझी जागा आहे, असं होणार आहे. पण तुम्हाला माहित असेल की मागच्या काही 2 महिन्यामध्ये TCS किंवा इन्फोसिस सारख्या कंपनीने 60,000 ते 70,000 एम्प्लॉईज यांना कामावून काढून टाकले. चलो टाटा बाय बाय. जे सॉफ्टवेअर इंजिनियर होते, ज्यांचं काम हे टेस्टिंग होतं, आता ते सगळं काम कोण करत आहे? AI करत आहे. अँथ्रोपिक नावाचं तुम्हाला AI सुद्धा माहित असेल. खूपच ऍडव्हान्स आहे. स्वतः सॉफ्टवेअर तयार करतं, स्वतःच टेस्टिंग करते, स्वतःच एक्झिक्यूट करते. माणसाची आवश्यकताच नाहीये. फक्त त्याला आयडिया सांगायची की मला याच्यावरती सॉफ्टवेअर हवंय. म्हणजे हा बदल आहे, ज्यामुळे ऑलमोस्ट इंजिनियर तर बेरोजगार होणारच आहेत, पण डॉक्टर सुद्धा बेरोजगार होणार आहे. डॉक्टर डॉक्टर काय करतात? त्यांच्या अभ्यासानुसार कंक्लुजन देतात. इथून पुढे तुमच्या समोर जे असणार आहे, समजा आता माझ्या मोबाईलमध्ये जेमिनी आहे. तर या जेमिनीला समजा मी विचारलं की मला किडनी स्टोन झालेला आहे, मी काय करू? तर तुम्हाला बेसिकली सांगतो पाणी जास्त प्या वगैरे वगैरे. इव्हन मी माझे बरेच रिपोर्ट्स, मी किंवा माझे मेसेजचे बरेच रिपोर्ट आम्हाला काही कळत नाही, आपण डॉक्टर नाहीये. मग जेव्हा आपण हे रिपोर्ट याला देतो, डॉक्टरपेक्षाही सर्वात बेस्ट कन्क्लुजन हा तुम्हाला जेमिनी सादर करतो. किंवा जे डॉक्टरला कळत नाही ते आपण यांना कळतं. आणि जेव्हा मी हे सगळं अभ्यास करतो, जेव्हा मी डॉक्टर समोर जेव्हा जातो, तर डॉक्टर नंतर आम्हाला विचारतो तुम्ही डॉक्टर आहात का? म्हणजे आपल्याला कोण हुशार करते हे. इव्हन लक्षात घ्या, मी बऱ्याच ठिकाणी माझ्या मिसेसला किडनी स्टोन झालेला आहे. तर खूप सारे रिपोर्ट्स, खूप सारा गोंधळ आमचा सुद्धा चालू होता. मग आम्ही काय केलं, जेमिनीला फायनल उतरलं की काय कन्क्लुजन आहे सांग आम्हाला. 3-4 रिपोर्ट्स तिला दिली आणि तिने आम्हाला फायनल कन्क्लुजन सांगितलं की हा खडा खूप छोटा असल्यामुळे ऑपरेशन करण्याची गरज नाही. आणि मग नंतर आम्ही आणखीन एक फेमस न्यूरोलॉजिस्टला भेटलो आणि सांगितलं की काय कन्क्लुजन आहे. त्यांनी सुद्धा सेम ओपिनियन दिलं. पण त्याच्या आधी 3-4 डॉक्टरने सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे जे गोष्टी तुम्हाला आज फेमस फेमस न्यूरोलॉजिस्ट उत्तर देतात, तेच उत्तर कोण देते? जेमिनी देते. आणि हे सगळं फ्री आहे. येस ऑर नो? फ्री आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपलं लाईफ जे आहे ते सर्वात बेस्ट बनवण्याचं काम भविष्यामध्ये AI करणार आहे. पण यामध्ये आपल्या पोटावरती नक्कीच मार पडणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे जेव्हा आपण बेरोजगार होतो, या स्थितीला आपण इथे तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतो. समजलं? खूप मोठा विषय आहे. याच्यावरती आणखी खूप सारं बोलता येईल. आणि एक नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा बदलावं लागेल. कारण की आज तुम्ही अभ्यास करता मला मान्य आहे. पण जर 5 वर्ष जर अभ्यास करत राहिला, तुम्ही जगासाठी शून्य होऊन जाल. जगासाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची स्किल नसेल. म्हणजे जे लोक आज अकुशल काम करतात, त्याच प्रकारचे भविष्यामध्ये आपल्याला काम करावे लागतील. तर त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा, 2 वर्ष जास्तीत जास्त अभ्यास करा.
खूप चांगला अभ्यास करून लवकर पोस्ट काढा, नाहीतर हे जग तुमच्यासाठी नाहीये. खूप खराब हालत होणार आहे. इथून पुढे गव्हर्नमेंटचे जॉब सुद्धा हळूहळू कमी होणार आहेत, कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये काय येणार आहे, AI येणार आहे. तर त्यामुळे आपल्यासाठी खूप लवकर अभ्यास करून आपल्याला मूव ऑन व्हायचं आहे. तर हे झालं तुमचं तांत्रिक बेरोजगारी. आता दुसरा प्रकार आहे, त्याचं नाव आहे घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय? तर मला सांगा, तुम्हाला ह्या इमेज नुसार तुम्हाला काय कळतं? व्हॉट यू अंडरस्टँड फ्रॉम दिस इमेज? यस, काय लक्षात आलं सांगा मला तुम्हाला या इमेज नुसार? चला मित्रांनो, काही क्वेश्चन्स किंवा काही आहे का अडचण? चला, या इमेज नुसार तुम्हाला काय कळते? चला, काही क्वेश्चन असेल, काही असेल तर मला विचारत चला. तुमच्या मी कमेंट्स बघत असतो इथे. चला, या इमेज नुसार तुम्हाला हे लक्ष द्यायला हवं की आधी तुमचा जुना जॉब होता, तो जुना जॉब सोडून आता तुम्ही नवीन जॉब जॉईन करत आहात. पण मला सांगा, हे जॉईन करत असताना तुम्ही इथे काय मधातच आहात. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही नवीन जॉब जॉईन करता, तेव्हा तुम्हाला लगेच नवीन जॉब मिळतो का? नाही. काही दिवस तुम्हाला कालावधी, काही दिवस थांबावं लागतं, वेट करावं लागतं. ही जी काही स्थिती आहे, काही दिवस बेरोजगार राहण्याची, या स्थितीला आपण इथे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट किंवा घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतो. जेव्हा एखादा व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरी शोधत असतो, पण त्यापैकी मधला जो काही काळ असतो तो बेरोजगारीचा असतो, यालाच आपण इथे घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतो. आता मला सांगा मित्रांनो, घर्षणात्मक बेरोजगारी तुम्हाला कुठे पाहायला मिळते? विकसित देशामध्ये, अविकसित देशामध्ये की विकसनशील देशामध्ये? म्हणजे आपण हा इथे जो काही डायग्राम बघितला, तर तो ग्रामीण आणि शहरी तुम्हाला लक्षात आलेलाच आहे. आता इथे मी नवीन एक टर्म इथे ऍड करतो, तर ते आहे विकसित देश. कारण की त्यांचा विकास वेगळ्या अँगलला असल्यामुळे इथे सुद्धा वेगळ्या प्रकारची इथे बेरोजगारी तुम्हाला पाहायला मिळते. तर प्रामुख्याने जी काही घर्षणात्मक बेरोजगारी आहे, ती कोणत्या देशांमध्ये पाहायला मिळते? तर याचं उत्तर आहे केवळ विकसित देशांमध्ये. तर हे नेहमी लक्षात ठेवा. घर्षणात्मक बेरोजगारी ही प्रामुख्याने तुम्हाला कुठे पाहायला मिळते? विकसित देशामध्ये. घर्षणात्मक बेरोजगारीचा अर्थ लक्षात आला? आधीची नोकरी सोडून जेव्हा नवीन नोकरी आपण जॉईन करतो, पण त्यामध्ये जे काही तुम्ही बेरोजगार राहता, त्या स्थितीला म्हणतो आपण घर्षणात्मक बेरोजगारी. आता आपला पुढचा पाठ आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे चक्रीय बेरोजगारी. तुम्हाला माहित असेल की आपलं जे काही लाईफ सायकल आहे, ते कधीही असं स्टेबल नाहीये. व्हेंटिलेटर जर तुम्ही बघितलं ते स्टेबल नाहीये. ते कशा प्रकारचं आहे? अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. म्हणजे ज्या प्रकारे आपलं लाईफ सुद्धा अप अँड डाऊन आहे, तसंच जी इकॉनॉमी आहे ती सुद्धा अशी सरळ नाहीये. तिथे सुद्धा नेहमी अप डाऊन असतात. तर जर समजा तुम्ही इथे अप बघितलं, तर यालाच आपण इथे तेजी असं म्हणायचं. इथे जर बघितलं तर याला आपण इथे मंदी असं म्हणायचं. म्हणजे तेजी मंदी हा प्रकार अर्थव्यवस्थेमध्ये असतो, म्हणजे असतोच. कधी तेजी आहे तर काही दिवसांनी मंदी असणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, मग आता या स्थितीमध्ये जेव्हा अर्थव्यवस्था ही तुमची तेजीमध्ये आहे, तर तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळतात. पण जेव्हा अर्थव्यवस्था ही मंदीमध्ये आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण होते. देशामध्ये बेरोजगार स्थिती निर्माण होते. म्हणजे जेव्हा मंदी आणि तेजीनुसार जेव्हा रोजगार किंवा बेरोजगार अशा प्रकारची स्थिती निर्माण होते, या स्थितीला म्हणायचं आपण इथे चक्रीय बेरोजगारी. चला, चक्रीय बेरोजगारीचा अर्थ लक्षात आला? चक्रानुसार जेव्हा मंदी असते, तेव्हा तुम्ही बेरोजगार होता. याच बेरोजगार स्थितीला काय म्हणायचं? चक्रीय बेरोजगारी. समजलं इथपर्यंत? हा अतिशय महत्वाचा पाठ आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक असा प्रश्न विचारला जातो की अशा प्रकारची जी काही बेरोजगारी आहे, चक्रीय बेरोजगारी, ती कुठे पाहायला मिळते? तर लक्षात घ्या मित्रांनो, विकसित देशामध्ये आपल्याला घर्षणात्मक बेरोजगारी पाहायला मिळते. आणि आणखीन एक दुसरा प्रकार आहे ज्याचं नाव आहे चक्रीय बेरोजगारी.
चक्रीय बेरोजगारी. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला हा डायग्राम, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहे. लक्षात घ्या, विकसित देशामध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? घर्षणात्मक आणि चक्रीय. आता मला सांगा, तुम्हाला इथे चक्रीय बेरोजगारी याचा अर्थ कळालेला आहे का? यस, सांगा मला, चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? येस, म्हणजे चढ असेल तर रोजगार आहे, मंदी असेल तर बेरोजगार आहे. म्हणजे चढ आणि उतारानुसार जे रोजगार आणि बेरोजगार निर्माण होतात, याच स्थितीला आपण इथे काय म्हणायचे? चक्रीय बेरोजगारी. आणि विकसित देशामध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते मित्रांनो? तर ती आहे नेहमी चक्रीय बेरोजगारी आणि घर्षणात्मक बेरोजगारी. आता आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे, तो आहे आपला इथे सुशिक्षित बेरोजगारी. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय? म्हणजे तुमचं नाही, तसं नाहीये, काम करण्याची इच्छा आहे, पण तुमच्याकडे पात्रता असूनही, तुमच्याकडे डिग्री किंवा शिक्षण असूनही तुम्हाला वाटेल त्या प्रमाणामध्ये तसा जॉब मिळत नाही. यू आर वेल एज्युकेटेड, तुमचं एज्युकेशन चांगलं आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला तसा जॉब नाही. एका ठिकाणी डिग्री घ्यायचं आणि दुसऱ्या ठिकाणी काय व्हायचं? बेरोजगार. म्हणजे तुमच्याकडे शिक्षण असूनही तुमच्याकडे रोजगार नसणे, यालाच आपण इथे म्हणायचं सुशिक्षित बेरोजगारी. येस, गॉट इट.